मंडळी, आई हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी मन मायेने भरून येते. पण सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने एका जन्मदात्या आईचं भयंकर रूप समोर आणलंय. तिने आपल्या अवघ्या 10 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबला, तिला पाण्याच्या बादलीत बुडवलं आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. बरं, ही क्रूर आई एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने तिच्या 6 वर्षाच्या मोठ्या मुलीचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस, अशी विनवणी केल्यानंतर मोठ्या मुलीचा जीव थोडक्यात वाचला. दरम्यान 10 महिन्यांच्या मुलींची हत्या केल्यानंतर त्या आईने मुलीचा मृतदेह आपल्या सोबत घेतला आणि आपल्या मोठ्या मुलीसह तिने थेट पोलीस ठाणे गाठलं. पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जेव्हा हे भयानक दृश्य पाहिलं आणि त्या आरोपी महिलेचं बोलणं ऐकलं, त्यानंतर काही वेळासाठी पोलीस ठाण्यातील सगळेच जण सुन्न झाले होते. या धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली. पण ती जन्मदाती आई आपल्या निष्पाप चिमुकल्या मुलींसोबत असं का वागली, या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिलीये आणि या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून दाखल केलेल्या फिर्यादीत काय म्हटलंय, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, समाजजन हादरून टाकणारी ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी शहरातील अलीपूर रोड परिसरात घडलीये. 19 जुलैच्या रविवारी सकाळी 9 ते 10 दरम्यान हा सगळा थरार घडल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील आरोपी महिला ही 26 वर्षीय पूजा योगेश खुर्दामळे असून मूळची नांदेडच्या कंधार तालुक्यातील शिराढोणीतली रहिवासी आहे. तिच्या विरोधात आता बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 103(1) आणि कलम 109 नुसार हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झालाय. पण नेमका घटनाक्रम काय घडला ते या प्रकरणी दाखल झालेल्या FIR मधून समजून घेऊया. तर पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल लिंबाजी लाड यांनी स्वतः बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गेल्या 2 वर्षापासून ते या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 19 जुलैच्या सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत ठाणे अंमलदार म्हणून त्यांना कर्तव्यावर नेमण्यात आलं होतं. त्यानुसार ते ड्युटीवर असताना सकाळी 9:35 एक महिला तिच्या 2 मुलींसह पोलीस ठाण्याच्या अंमलदार कक्षात आली. तिने हातात घेतलेलं लहान मूल पोलिसांना दाखवलं आणि ती म्हणाली की मी माझी मुलगी शक्ती हिचा गळा दाबून व पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून तिला जिवंत मारलं. तुम्ही मला अटक करा, मला गोळ्या घालून मारून टाका. दरम्यान त्या महिलेचे हे शब्द ऐकताच उपस्थित असलेले पोलीस चक्रावून गेले. पण हेड कॉन्स्टेबल लाड यांनी त्या महिलेकडे विचारपूस केली असता तिने तिचं नाव, पत्ता सगळं काही सांगितलं. तिच्या मोठ्या मुलीचं नाव तेजल योगेश खुर्दामळे, वय 6 वर्ष, तर लहान मुलगी शक्ती, वय 10 महिने, अशी माहिती त्या महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर मुलीची हत्या का केली असा प्रश्न पोलिसांनी आरोपी पूजाला विचारला. त्यावर तिने उत्तर दिलं की मी माझ्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळले होते, म्हणून मी स्वतःच माझ्या दोन्ही मुलींना ठार मारण्याचं ठरवलं. हे ऐकून तर पोलीस आणखीच हादरले. पुढे पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन आरोपी महिला पूजा खुर्दामळे आणि तिच्या मृत मुलीला खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय बार्शी या ठिकाणी पाठवलं. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने 10 महिन्याच्या त्या मुलीला तपासलं आणि उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं पोलिसांना कळवलं. दरम्यान दुसऱ्या बाजूला आरोपी महिलेच्या मोठ्या मुलीची म्हणजेच 6 वर्षाच्या तेजलची बार्शी शहर ठाण्यात पोलिसांनी विचारपूस सुरू केली. पोलीस हवालदार शबाना कोतवाल यांनी तेजलला काही प्रश्न विचारले. त्यावर तिने सांगितलं की माझे पप्पा सकाळी लवकर कामाला गेल्यानंतर मम्मीने माझ्या लहान बहिणीजवळ जाऊन तिचा गळा दाबला आणि तिला पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून ठेवलं. नंतर मम्मीने माझा देखील गळा दाबला, माझ्या तोंडावर उशी दाबू लागली. पण त्यावेळी मी तिला चांगली शाळा शिकते, मला मारू नको मम्मी, असं म्हणाले. मग तिने मला सोडून दिलं आणि नंतर ती मला व माझ्या लहान बहिणीला घेऊन पोलीस ठाण्यात आली, अशा शब्दात आरोपी महिलेच्या मोठ्या मुलीने घरात घडलेला थरारक प्रसंग सांगितला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून पुरावे जमा करण्यात आले. याशिवाय इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील धनवे करत असल्याचं कळतंय. आता या प्रकरणात आरोपी महिलेचा पतीसोबत नेमका काय वाद चालू होता, तसेच तिच्या छळाची नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि घडलेल्या घटनेमागे इतर काही कारणे आहेत का, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जातोय. आरोपी महिलेचा पती योगेश खुर्दामळे याला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं कळतंय. त्यामुळे त्याच्या जबाबातून कोणते खुलासे समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी आरोपी आईने आपल्याच 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव घेतल्याने तसेच दुसऱ्या मुलीचाही जीव घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे
त्यामुळे या घटनेबद्दल बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जातोय। या घटनेवरच्या तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।